एक सुंदर तरुणी तिच्या आजीकडे राहत असते आणि तिच्या आजीकडे राहत असताना ती तिच्या आजीला सांगून जाते की मी मावशीच्या घरी जात आहे आणि थोड्या वेळानंतर घरी वापस येईल। आता ती आजीला असं सांगून जाते आणि बराच वेळ होतो तरीसुद्धा ती तरुणी वापस येत नाही। मग मावशीकडे फोन करून विचारलं जातं की मुलगी आली का, तर ती म्हणते नाही आली। काय झालं ते म्हणते सकाळपासून तुमच्याकडे आली आहे, अजून कशी पोहोचली नाही। मग ते आजूबाजूच्या लोकांना विचारतात, पाहुणे रावणे जे लोक आहेत त्यांना सुद्धा विचारतात। बघता बघता संध्याकाळ होते तरीसुद्धा ती घरून निघाली तरुणी आलेली नसते। मग शेवटी कदरून घरचे वाट पाहून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतात आणि पोलीससुद्धा म्हणतात की कोणासोबत गेली असेल, थोड्या वेळात येईल। पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत, दुसऱ्या दिवशी येण्याचं सांगतात। मग दुसरा दिवस उजाडतो तेव्हासुद्धा मुलगी परतलेली नसते। मग घरचे लोक, आजूबाजूचे लोक, पाहुणे रावणे सगळेजण मिळून पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांवर दबाव टाकतात। तेव्हा पोलीस बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतात, मात्र शोध कार्याला लवकर सुरुवात करत नाहीत आणि तरीसुद्धा ती तरुणी परत आलेलीच नव्हती। नेमकं काय झालं होतं त्या तरुणीसोबत, नेमकं कुठं गेली होती ती, कोणासोबत गेली होती ती, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे हरियाणा राज्यातील, हरियाणाचा एक जिल्हा आहे पलवल आणि याच जिल्ह्यामध्ये, याच परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे। या ठिकाणी पलवलमध्ये राहणारी एक 21 वर्षीय तरुणी आहे। ती तिच्या आजीसोबत राहत असते आणि आजीसोबत राहत असताना तिचे आईवडील दुसऱ्या गावाला राहत असतात। ती आजीकडे राहते आणि आजीकडून ती एक दिवस तिच्या मावशीच्या घरी जाते। आता तिच्या मावशीचं घरसुद्धा आजीच्या घरापासून काही अंतरावरच असतं, एक 10-20 मिनिटाचा रस्ता दोघींच्या घरामध्ये असतो। कधी ती मावशीकडे राहायची तर कधी आजीकडे राहायची, असं तिचं जाणं येणं नेहमीच होतं। मग त्याच पद्धतीनं ही सुद्धा आजीला सांगून जाते की मी मावशीच्या घरी चालली आहे, मावशीच्या घरी निघते, पण मावशीच्या घरी पोहोचतच नाही। वाटेतच अचानक ती तरुणी बेपत्ता होते। घरचे सगळे परेशान होऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात, गुन्हा दाखल करतात, तक्रार दाखल करतात, तरीसुद्धा लवकर तपास पोलीस करत नाहीत। पण जेव्हा पोलिसांवर दबाव येतो तेव्हा पोलीस चौकशीला सुरुवात करतात। पोलीस आजूबाजूला लोकांना विचारतात, परिसरातील लोकांना विचारतात, त्या तरुणीचा मोबाईल तपासून पाहतात, मात्र तरीसुद्धा काही पत्ता लागत नाही। तिचा कोणासोबत कॉल झाला आहे, कोणासोबत नाही झाला हे सुद्धा तपासून पाहिलं तरी काही समजत नाही। मग पोलिसांवर अजूनच दबाव वाढलेला होता, कारण की एक 21 वर्षाची तरुणी ही अचानक बेपत्ता झाली होती आणि अशा पद्धतीनं जर शहरामधून तरुण्या बेपत्ता होत राहिल्या तर पोलिसांवर मोठा दबाव येत असतो आणि ही बातमी वर्तमानपत्रामध्ये छापली गेली आणि पोलिसांवर अजूनच दबाव आला। पोलिसांनी जेव्हा चौकशीला सुरुवात केली, आजूबाजूच्या परिसरामध्ये लावणारे CCTV कॅमेरे तपासले, तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली की या तरुणीला एक म्हातारा वयस्कर माणूस कुठेतरी घेऊन जातोय। मग पोलिसांनी जेव्हा ते CCTV फुटेज तपासलं, त्याच्या आधारावर काही फोटो मिळवले आणि त्या फोटोच्या आधारावर जेव्हा विचारपूस केली, त्या मुलीच्या, तरुणीच्या घरच्यांना विचारलं की या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, मावशीकडच्यांना विचारलं तुम्ही ओळखता का, तर मावशीकडचे म्हणले नाही, ओळखत नाही। पण जेव्हा त्या आजीकडच्या लोकांना विचारलं, त्या आजीला विचारलं, तेव्हा ती आजी म्हणे हो मी त्या व्यक्तीला ओळखते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सिंगराज। सिंगराज नावाचा व्यक्ती 55 वर्षाचा आहे आणि तो त्या तरुणीला घेऊन गेला आहे। मग पोलीस जेव्हा त्या आजीला विचारतात, मग आजी सांगते की मी याला ओळखते आणि हा कुठं राहतो हा सुद्धा मला माहिती। मग पोलीस त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी तो राहत होता। तो एका सोसायटीमध्ये वॉचमॅनचं काम करायचा आणि त्याला त्याच ठिकाणी एक खोलीसुद्धा देण्यात आली होती। जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, तेव्हा सत्य समोर आलं आणि तेव्हा पोलिसांना एक धक्का बसला। एवढा मोठा धक्का बसला की त्या ठिकाणी जे SP होते, IG होते, ही बातमी मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा
पोहोचली, कारण की घटनाच तेवढी मोठी घडली होती. जेव्हा पोलीस या सिंगराजची कसून चौकशी करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा जो सिंगराज आहे यानं काही वर्षांपहिले जेव्हा तो त्याच्या गावामध्ये राहायचा तेव्हा गावामध्ये राहत असताना त्याचा चुलता आणि चुलत्याचा मुलगा या दोघांसोबत याचे वादविवाद झाले होते. आणि दोघांसोबत वादविवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की यांनी त्याच्या चुलत्याला आणि चुलत्याच्या पोराला दोघांनाही जागीच ठार केलं होतं. आणि त्याच आरोपामध्ये तो जेलमध्ये सुद्धा गेला होता. जेलमध्ये गेला, काही दिवस त्यानं शिक्षा भोगली, पण त्याच्या विरुद्ध काही पुरावे मिळाले नाही, म्हणून त्याला कोर्टाकडून जामीन मिळाला. आणि जेव्हा जामीन मिळाला तेव्हा तो त्याच्या गावी परत वापस गेला. पण गावातल्या लोकांनी त्याला नाव ठेवणं चालू केलं आणि गावात राहण्यासाठी अशा लोकांना जागा नाही आहे, म्हणून त्या गावातून सुद्धा त्या सिंगराजला काढून देण्यात आलं होतं. म्हणून ते नोकरीच्या शोधामध्ये याच पलवलमधल्या फरीदाबादमध्ये येऊन राहू लागला आणि याच ठिकाणी तो वॉचमॅनची ड्युटीसुद्धा करू लागला. मग हे सगळं करत असताना एक दिवस हा जो सिंगराज आहे त्याची आणि जी तरुणी होती त्या तरुणीच्या आजीची या दोघांची ओळख होती. म्हणजे कुठं काही धार्मिक कार्यक्रम असेल तर हे दोघं जण त्या धार्मिक कार्यक्रमाला सोबत जायचे आणि सोबत यायचे, अशी एकमेकांची ओळख झालेली होती. मग हा जो व्यक्ती होता सिंगराज याची आणि त्या तरुणीची सुद्धा ओळख झालेली होती. आणि वाटेमध्ये ती जी तरुणी तिच्या मावशीच्या घरी निघाली होती, तिला वाटेतच हा सिंगराज भेटतो आणि म्हणतो की मला एक अशा पद्धतीचं पत्र आलेलं आहे, ते पत्र एकदम इंग्लिशमध्ये आहे, ते काय मला वाचता येत नाही, तू मला तेवढं वाचून दाखवतेस का? मग ती तरुणी म्हणती ते कुठं आहे, काय आहे? तर तो सांगतो माझ्या रूममध्ये आहे. आणि तिला तो तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि रूममध्ये घेऊन गेल्यानंतर तिचे हातपाय बांधून टाकतो, तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबतो आणि 2 दिवस तिच्यावर जबरदस्ती करतो. 2 दिवस तिच्यासोबत नको ते कृत्य करतो. जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो तिच्यासोबत हे सगळं कृत्य करतच राहतो. आणि ती तारीख असते 30 डिसेंबर 2021ची. 30 डिसेंबर 2021ला त्यानं त्या 21 वर्षीय तरुणीसोबत हे काही सगळं केलं होतं. आणि ह्याच सगळ्या घटनाचा तपास करत करत म्हणजे 1 महिना पोलिसांना संपूर्ण तपास करायला लागला. पोलिसांनी जेव्हा या सिंगराजची कसून चौकशी केली गेली होती आणि ज्यामुळं पोलिसांना मोठा धक्का बसलेला होता ती गोष्ट म्हणजे यांनी फक्त आत्तापर्यंत ती जी 21 वर्षाची तरुणी होती रिया नावाची, तिच्यासोबत हे कृत्य केलेलंच होतं. तिच्यासोबत 2 दिवस संबंध ठेवले होते आणि तिचा गळा आवळून तिला ठार केलं. आणि आग्र्यामध्ये जी असणारी नदी आहे त्या नदीच्या मध्ये ती डेड बॉडी नेऊन टाकली एका पोत्यामध्ये भरून आणि ती डेड बॉडी त्या ठिकाणी एका झाडाला अडकलेली होती. आता यानं ही गोष्ट सांगितली आणि या अगोदरसुद्धा यानं अशाच पद्धतीनं कधी 14 वर्षाची मुलगी, कधी 12 वर्षाची मुलगी, तर कधी 16 वर्षाची मुलगी, अशा पद्धतीनं यानं 3 मुलींना आपल्या हवसचा शिकार बनवलेलं होतं आणि त्यांच्यासोबतसुद्धा नको ते कृत्य केलेलं होतं. 16 डिसेंबर 2019ला एक 14 वर्षाची मुलगी त्यानं अशाच पद्धतीनं 2 दिवस त्याच्या रूममध्ये डांबून ठेवली आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यानं अशाच पद्धतीनं त्या मुलीसोबत करत राहिला. आणि मन भरल्यानंतर तिचासुद्धा गळा एका रुमालानं आवळून ठार केलं आणि पोत्यामध्ये भरून आग्र्याजवळ असणाऱ्या नदीमध्ये तिची डेड बॉडी नेऊन फेकली आणि ती डेड बॉडी पाण्यासोबत वाहत गेली. ती जी तरुणी होती 14 वर्षाची, तिचे जे वडील होते ते एका ठिकाणी चहाची टपरी चालवायचे आणि त्याच ठिकाणी हा चहा प्यायला जायचा. मग चहा प्यायला गेल्यानंतर ती मुलगीसुद्धा त्या ठिकाणी यायची आणि अशाच माध्यमातून याची आणि त्या मुलीची ओळख झाली होती. आणि ओळख झाली की मग याचे एक दिवस त्या चहावाल्यासोबत भांडणं झाले काहीतरी पैशाच्या देवाणघेवाणीवरून. आणि मग यानं त्याच्यासोबत बदला घ्यायचं ठरवलं. आणि बदला घ्यायचं ठरवलं म्हणून त्याची जी मुलगी होती ती एक दिवस असंच फिरता त्याला भेटली आणि ती मुलगी या सिंगराजला ओळखत होती. म्हणून हा तिला काहीतरी खाऊ घालण्याच्या बहाण्यानं तिथून दुकानावर घेऊन जाण्याच्या बहाण्यानं घेऊन गेला त्याच्या रूममध्ये आणि तिच्यासोबत तसं केलं. त्यानंतर 1 वर्षानंतर ऑगस्ट 2020मध्ये एक 12 वर्षाची मुलगी त्यानं
अशाच पद्धतीनं एका व्यक्तीच्या जवळक साधून त्याच्या घरामध्ये असणारी ती मुलगी होती, तिलासुद्धा अशाच पद्धतीनं फूस लावून त्याच्या रूममध्ये आणलं होतं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं. 2020मध्ये देशामध्ये लॉकडाऊन होता. त्यांनी तक्रारसुद्धा दाखल केली होती, पण तपास पोलिसांनी केला होता, पण पोलिसांना त्यामध्ये काही यश आलेलं नव्हतं. पण जेव्हा मे 2019मध्ये एक 15 वर्षाची मुलगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती, हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तिची जी आई होती, तिची आई आणि हा जो म्हातारा माणूस होता सिंगराज, या दोघांची ओळख होती. या माध्यमातूनच त्याची त्या 15 वर्षाच्या तरुणीसोबतसुद्धा ओळख झाली होती. आणि असंच काही कामानिमित्त त्या तरुणीला त्यांना त्याच्या रूमवर बोलवलं आणि तिच्यासोबतसुद्धा जबरदस्ती केली, तिचे हातपाय बांधले आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी सोडलं नाही. 2 दिवस तो कोणून ठेवायचा आणि मग 2 दिवसानंतर ती जी तरुणी आहे, ती जी मुलगी आहे, तिच्यासोबत जे घडलं आहे ती बाहेर जाऊन कोणाला सांगेल, याचं नाव खराब होईल, याला अटक होईल म्हणून हा तिची गळ्या दाबून हत्या करायचा, ठार करायचा आणि एका पोत्यामध्ये ते डेड बॉडी टाकायचा आणि मध्यरात्र झाल्यानंतर ती जवळच असणारी जी नदी आहे त्या नदीमध्ये ती डेड बॉडी नेऊन फेकायचा. मग ती डेड बॉडी वाहत वाहत दूर अंतरावर जायची आणि त्यामुळं काही लाश सापडतच नव्हती. बघता बघता यानं 3 तरुणीसोबत अशा प्रकारचं कृत्य केलं होतं आणि पोलिसांनी याची गांभीर्याने दखलसुद्धा घेतली नव्हती आणि चौकशीसुद्धा केली नव्हती. पण जेव्हा यानं रियाला अशा पद्धतीनं त्याच्या घरी नेलं, तिच्यावर जबरदस्ती केली आणि रियाच्या घरच्यांनी पोलिसांवर दबाव टाकला, आजूबाजूच्या लोकांनी दबाव टाकला, तेव्हा रियाच्या प्रकरणाला वाचा फुटली. एकंदरीत जर पाहिलं तर हा सिंगराज एका पद्धतीनं सिरियल किलरच होता. सिरियल किलरच्या माध्यमातूनच त्याने आत्तापर्यंत या 4 मुली आणि ते 2 व्यक्ती 6 लोकांचा खून त्याने केला होता आणि त्या ज्या अगोदरच्या 3 तरुण्या होत्या त्यांची डेड बॉडीसुद्धा पोलिसांना मिळाली नव्हती. त्यामुळं हे जे फरीदाबादचे पोलीस आहेत, भोपानी पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणच्या पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती की तुमच्या परिसरामधून 3-3, 4-4 तरुण्या मुली गायब होत आहेत आणि पोलीस का झोपा काढत आहेत का? पोलीस कुठलाही शोध करत नाहीत. आणि हा जो व्यक्ती होता तो एक वयस्कर 55 वर्षाचा व्यक्ती समाजामध्ये राहायचा, लोकांना गोड गोड बोलायचा आणि ज्या कवळ्या मुली आहेत त्या अशा मुलींना हेरून त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा. आता पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, त्याला अटक केली आहे. पण अशा व्यक्तीला आता जेलमध्येच काय, समाजामध्येच नाही तर या जगामध्ये राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात केली जाते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोकांचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय. लोकांना वयाचं बायाचं काही भानसुद्धा राहिलेलं नाही. लोक कधी काय कोणासोबत करशील हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळं आपणही कुठंतरी सावध राहिलं पाहिजे आणि असं जर कोणी करत असेल तर त्या बाबतीत लोकांना सुद्धा सावधान केलं पाहिजे. गुन्हेगार कधीही आपल्या जवळचा आजूबाजूचा परिसरातला असू शकतो आणि अशा काही घटना आपल्या लक्षात आल्या तर नक्कीच आपण त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून अशा ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा गुन्हेगारावर काय शिक्षा व्हायला पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.